झटपट रेसिपीमध्ये आपण पाहणार आहोत मटकीची भाजी. यासाठी आपण घेतला एक कांदा व एक टोमॅटो. तो बारीक चिरून आपण तेलामध्ये फोडणी करून घेतलाय. आता यावर आपण 4-5 कढीपत्त्याची पानं घालून घेऊया. त्यानंतर आपण खोबरं, लसूण आणि कोथिंबीर वाटून त्याचं वाटण तयार केलेलं आहे, ते घालून घेऊया. यानंतर आपण याच्यात घालणार आहोत गरम मसाले. तर 1 चमचा हळद पूड, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धनापूड असं आपण यामध्ये मसाले घालून घेतलेत. ते चांगले परतून घ्यायचे आणि यावर स्वच्छ धुवून मोड आलेली मटकी आपण वरून घालून ती चांगली परतून घ्यायची. त्यानंतर फ्रेश हिरवीगार कोथिंबीर घालूया आणि हे सर्व मिश्रण आपण चांगलं हलवून घेऊया. त्यानंतर 1 चमचा चवीपुरतं मीठ घालून घेतलं आणि मटकी व्यवस्थित हलवून घेतली. तुम्हाला जर मटकी घट्टसर हवी असेल तर यावर दाण्याचा कूटही घालून घ्यायचा आहे आणि थोडंसं पाणी घालून व्यवस्थित आपल्याला 5-6 मिनिटं मटकी झाकण ठेवून शिजून द्यायची. अशी आपली ही मटकीची भाजी डब्यासाठी किंवा घरी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. रेसिपी आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.